भरपूर सारे नारळाचे घड लागलेले आहेत, तर त्यातलेच काही शहाळे काढलेत आणि बघा मुलं किती मनसोक्त असा आनंद घेतात. हे घरच्या गोष्टी असल्या की असं असतं. त्या अगोदर इकडे शांभवीचं छान असं जुट्टू घालत होते मी. आज ना मामीचा क्लचर लावलाय आम्ही, कारण की ती मला सारखं आणून देत होती हातात हे लावायचंय म्हणून. मागच्या एका व्लॉगमध्ये मी माझ्या माहेरची परसबाग तुमच्यासोबत शेअर केली होती आणि त्याच्यात नारळाचं जे झाड आहे, तर त्याला ना भरपूर सारी नारळं लागली आहेत आणि मुलांची इच्छा होती की शहाळं प्यायचं, त्यामुळे इथे नारळं काढली जात आहेत आणि मला खूप आनंद होतोय की श्री हे सगळं एक्सपिरियन्स करू शकतोय. कारण का की शहरामध्ये तुम्ही पाहताय सगळ्या गोष्टीचे पैसे मोजावे लागतात आणि इतकं जास्त क्वांटिटीमध्ये ते आपल्याला अनुभवता येत नाही. परंतु अंगणात किंवा शेतामध्ये जी फळं असतात ती मनसोक्त खाल्ली जातात आणि थोडंच नाही तर आपण खाऊन आपले नातेवाईक किंवा शेजारी पाजारी असतात त्या सगळ्यांना वानोळा म्हणून ह्या गोष्टी दिल्या जातात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा. आमच्याकडे वानोळा म्हणतात. आता खरं तर हे सगळं आजी आजोबांनी केलेल्या मेहनतीचं फळ आहे, कारण की हे लावताना जो काही विचार होता ना, तर तसंच आपण सुद्धा आपल्या पुढच्या जनरेशनसाठी काही फळांची झाडं जागा असेल तर किंवा शक्य होत असेल तर शेतामध्ये नक्की लावायला हवीत. आता शांभवीचं इथं डान्स करणं चाललं होतं. मामा आल्यानंतर तर आमचा आनंद खूपच द्विगुणित होत असतो आणि त्यानंतर मग भैया आला म्हणून आम्ही सगळेजण जेवायला बसलो. दुपारचं जेवण असल्यामुळे दही होतं आणि हे दही किती छान सेट झालंय बघू शकताय. आज दुपारी लावायचं आणि उद्या लगेच ते खायला घ्यायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि शेतातून येते हा गावरान मेवा म्हणजेच इंग्रजी चिंचा आणल्या होत्या. तुमच्यापैकी कुणाकुणाला ह्या आवडतात मला सांगा. आपला क्लास येत्या 15 मेला सुरू होतोय आणि स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देते मी तुम्हाला जर क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आणि आत्ता ना जेवणं वगैरे आटोपले. तिकडे मुलांचा बघा कसला दंगा चाललाय. पातेले डब्बे काय जे दिसते त्याच्यावरती त्यांचं वाजवायचं चाललं होतं आणि मामी म्हणत होती की हे खराब होईल म्हणून ती घेऊन गेली. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग